तर मित्रांनो, आज आहे संडे आणि संडे माझ्यासाठी बिलकुल पण फन डे नसते बाई. मला घरचे कामेच करावे लागतात आणि इथे जी बाई पतंग कटली असते त्यावर एकदम नाराज झालेला असते. इकडे पतंग पाहत फिरते, तुमच्या भावाला येऊन जाते काम, मी फटोफट वरचे लाकूड वगैरे काढून देतो आणि माझ्या होऊन जाते वगैरे नाश्त्याचा टाईम. मी खाऊन घेतो आपली मस्त गरमागरम आईने केलेली उखळ पेंडी एकदम उच्च्यामध्ये आणि आंघोळ वगैरे करून वरतं बाई आपण पतंग पकडायला येऊन देतो, मांजा पकडून घेतो आणि फटोफट एकदम उच्च्यामध्ये गुडून घेतो आणि हेच ते बाई आपल्या इच्छेत चिंच पाहता पाहता रात्र पण होऊन जाते आणि पोट्टे अजून पण आपल्या पतंगीच्या मागेच असतात. आता पण तुम्ही जर लाईक नाही केलं असेल तर लाईक पण करून तुमच्या भावाला आणि एक फॉलोचं बटन पण दाबून पाहता पाहता दिवसाची रात्र पण झालेली होती. चालू होती संयुक्त सभा आपल्या ठाकरे बंधूची शिवतीर्थावरून आणि हल्लीच्या राजकारणात जे चाललेलं आहे ते खूप वाईट चाललेलं आहे की आपल्या मराठी माणसाला आपल्या महाराष्ट्रातून बाहेर काढण्याचा जो प्रयत्न होत आहे, आपल्यावर हिंदी लादण्याचा जो प्रयत्न होता तो आपल्या मराठी माणसांनी आणि ठाकरे बंधूंनी हाणून पाडला होता. पण इकून तिकून कुठून तरी आपल्यावर लादण्याचा प्रयत्न होता. महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला नेण्याचा जो प्रयत्न चालू आहे आणि हल्ली तर बाई काही अलगच गोष्ट समोर आलेली आहे की 66 उमेदवार बाई बिनविरोध, म्हणजे लोकांच्या मताला बाई काहीच किंमत नाही. नाशिकमधलीच बाई गोष्ट घेऊन घ्या, कुंभमेळ्यासाठी बाई तपोवनामधली वृक्षतोड पण चालू झालेली होती, पण अलग अलग संघटनाच्या आंदोलनामुळे आणि लोकांच्या विरोधामुळे तो पण आपण हाणून मांडलेला आहे प्रयत्न. आणि बाकी बोलायला खूप जास्त विषय आहे, पण बाकी शेवटी एवढाच म्हणेन की सतर्क राहा, सावधान राहा आणि चांगल्या उमेदवाराला निवडून द्या जो आपल्या प्रभागामधलं चांगलं काम करेल. आणि बाकी पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.